तपासामध्ये ते आढळून आलेले होते. त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे. त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे. सर, त्या खोलीमध्ये 3 जण राहिले होते. यापूर्वी अशा घटना घडल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत आहेत. तर इतर याच्यात आरोपी काही निष्पन्न होत आहेत का? त्या दृष्टीनं तपास सुरू आहे आपला. सांगितलं ना की त्या आरोपीनं एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे त्याच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला अशा प्रकारचा दोन्ही. आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अधिक तपास सुरू आहे. घरी सुरक्षित आहेत का? म्हणजे साधारणतः या घटना पाहिल्या तर मुली कुठेतरी सुरक्षित आहेत, काही विश्वास द्या. मुली पालकांनी आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे. शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही याबाबत माहिती देत आहोत. आमच्या CWCच्या कमिटी आहे त्या कमिटीमार्फत माहिती दिली जात आहे. या बाबतीत आम्ही प्रयत्न करतो. पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं एका मुलाला अपहरण करून संगमनेरला हत्या करण्यात आली. त्या प्रकरणामध्ये आईचा हात असल्याचा काही संशय आहे. काही प्रकरण या बाबतीत तपास सुरू आहे. तपासामध्ये जे पुढे निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई. त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट माहिती घेऊन मी सांगतो. सध्या राजूर शहरामध्ये शहरीकरण होत आहे. अनेक परप्रांतीय या ठिकाणी राहतात. अशा भाडेकरूंची काही माहिती आहे, काय संकलन केलेलं आहे? भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला दिली गेली पाहिजे. यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना. परंतु आता इथून पुढे जे घरमालक या नोटिसीला उत्तर देणार नाही त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो की जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे. आणि भाडेकरू कोण आहेत, काय करतात, त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत असताना घर मालकांना करणं अपेक्षित आहे. या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत. ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील, मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत. अजून किती आरोपीच्यामध्ये संशय आहे तुम्हाला? आतापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्रीच घटना घडलेली आहे. पाटे आणि आरोपी म्हणजे आरोपी निष्पन्न केलेला आहे. आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे. खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्यावरती आणखी काही सांगू. परंतु आतापर्यंतच्या जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकच आरोपी ताब्यात. 3 खून होत आहेत आपल्या परिसरामध्ये 15 दिवसामध्ये. ते अल्पवयीनांचे आणि असे त्याला संदर्भ राहत आहे. सुरक्षा कुठेतरी ऐवजीवर आहे का? पोलीस कमी पडतायत का? अशा प्रकारचं आपण म्हणू शकणार नाही. कारण जरी झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठं कमतरता केलेली आहे असं कुठं नाही. ज्यावेळेस आपल्याला घटना कळली त्यावेळेस तात्काळ आपण त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे. आरोपी रात्रीच तो निष्पन्न झालेला आहे. आता ही जी गोष्ट होती की ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती आली तात्काळ लगेच त्याची गुन्हा दाखल करून घेणे, त्याला पळून देणे बाबतीतला त्याचा तपास सुरू केला. तपासामध्ये लगेच त्या गोष्टी पुढे निष्पन्न झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे. घरमालक असतील, पालक असतील, शेजारी असतील, यांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा समाजाने अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही दक्ष राहणं अशा गोष्टी करणं आवश्यक आहे असं वाटतं. नागरिक म्हणतात आपलं असुरक्षित वाटतंय. ज्या भागामध्ये असं कुठं वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस पेट्रोलिंग ठेवू, दक्षता घेऊ. काय करण्याची शिक्षा होऊ शकते? आता कोर्टाचा विषय आहे. आम्ही कोर्टामध्ये हे सगळं चार्जशीट मांडू आणि हे रेअरेस्ट केस आहे त्याच्यामध्ये आम्ही नंतर आमच्या वकिलांशी चर्चा करून मागणी करू. ओके.